हॅलो गाईज, वी आर बॅक विथ अनदर ब्लॉग. आणि आता आम्ही चाललोय न्यू डेस्टिनेशनला. आम्ही साऊथला चाललोय. सो आम्ही नॉर्थ स्कॉटलंड केलं मम्मी पप्पांसोबत, जे आम्ही बघितलेलं आम्हाला दाखवायचं होतं. आता आम्ही चाललोय कॉर्नवॉल. आम्हाला स्टार्टिंग पासून करायला नाही मिळालं, कारण आम्ही सकाळी लवकर निघालोय, मस्त झोप काढली, चिल केला. आता म्हणूनच आम्ही ब्लॉग नाही केला, कारण का सगळे छान झोपले टप्प्याटप्प्याने एक 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 एक. आता आम्ही दोन सर्व्हिसेसला थांबून झालं. आता आम्ही मध्ये रॅन्डम हायवेच्या इथे बाजूला थोडंसं पार्क केली आमची गाडी इथे, आणि इकडे असा बेंच आहे. काय म्हणलं, थोडंसं काहीतरी खाऊया, टाइमपास करून फ्रेश होऊन निघूया. बघा, आम्ही वेल्स मध्ये एंटर केलेले आहेत. आम्ही कॉर्नवॉलला चाललोय आता मम्मी पप्पांसोबत, आणि आमच्यासाठी पण हे नवीन आहे. स्कॉटलंड वगैरे तर आम्ही बघितलेलं, मग आम्हाला पाहिजे होतं. मस्त गाडी पण नवीन आहे आपली. यावेळी नवीन गाडी आहे आणि मजा येते ना ड्राईव्ह करायला. तो बघू आता ही ट्रिप कशी होते. आम्ही तुम्हाला थोडे थोडे बिट सगळे शेअर करू ट्रिपचे. आता सध्या तरी आम्ही सर्व्हिसेस पण नाहीये, असं रॅन्डम थोडंसं मस्त बेंच आहे म्हणून आम्ही थांबलोय. रेस्ट एरिया इथे, आणि सगळ्यांनी अशी गाडी लावलेत, आपापलं काय खायचं असेल तर खाल्लंय. ऍक्च्युली आम्हाला निघायचं होतं, चेक इन करायचं अजून 2 तासात, पण आम्ही म्हटलं चला ट्रिपची मध्येच थांबून मजा केली नाही तर. हा काय चलो, तुम्हाला मी मध्ये मध्ये शेअर करू. सो आम्ही मस्त चेक इन केलंय. आम्ही थांबलोय हेल टाउन मध्ये, आणि हेल मध्ये काविन लेन मध्ये आमचं आता चेक इन झालेलं आहे. त्याच्यावर लिटरली वॉकिंग 2 मिनिट्स डिस्टन्सवर त्या मेगडी मध्ये आलोय. पटपट खाणार, थोडंसं 1 तास आराम करणार, आणि मग आम्ही सेंट आयव्हीजला जाणार, विच इज डे 1. तर हे बघा, मस्त खाऊन आता चालू करू. आणि हा, युके मध्ये मेगडी मध्ये व्हेजिटेरियन ऑप्शन्स खूप कमी आहेत. सो मी बघा काय खाते. नाहीच आहे. पहिले तर त्या लोकांचं व्हेज रॅप होता, आता ते पण काढलंय. सो मी हे सॅलड घेतलंय, ह्यात सगळं ग्रीन्स आहेत. चालतं, चालून घ्यायचं. संध्याकाळ मस्त इथे झालेली आहे. आम्ही गेलो घरी मस्त मगाशी खाऊन, थोडा वेळ झोपलो, फ्रेश झालो. आता न्यू कपडे घातलेत इव्हनिंग साठी साईडला, आणि मस्त रेडी झालोय. आता आम्ही चाललोय हेल वरून सेंट आयव्हजला. सेंट आयव्हीज बोलतात की सेंट आयव्हीज, आय डोंट नो, बट वी कॉल इट सेंट वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिटीज. आणि तिकडे खूप असं छान हार्बर लाईन आहे. आता हे कोस्टल आहे सगळं. तर मग तिथे मॅडमचा बर्थडे नाईट सेलिब्रेट करायची आहे. हा, आता आम्ही आहोत कार्विन स्ट्रीटला. तर तिकडून कार्विन लेन वरून सेंट आयव्हीजला जायचे 2-3 मार्ग आहेत. ऑब्व्हियसली यू कॅन टेक अ कार, बट आम्हाला अवॉइड करायचे, कारण आम्हाला फन करायचं आहे. ते पार्किंग शोधत नाही बसायची आहे. आणि मेन म्हणजे आज फ्रायडे नाईट आहे, तर तिथे ऑलरेडी लोक गेलेली असतात, हा. तर त्याच्यामुळे पार्किंगचा इश्यू होतो, खूप होतो. आणि इकडनं एक आम्ही बस आहे बघा, ही मागेच पार्क केली आहे कार आमची. आम्ही कारने घेतली आहे. सो कारने जाऊ शकतो, आणि ट्रेन ऑप्शन आहे. ट्रेनने मस्त कोस्टल हे आहे, बट ट्रेन इकडून लांब आहे. अगेन उबर करून मग ट्रेन इज लिटरली ऑपोजिट साईड. सो आम्ही विचार केला, आम्ही आता मस्त बस करणार इकडे लोकल, ज्याचा टाइम. आणि इनफॅक्ट टू बी ऑनेस्ट, मम्मी पप्पांना पण असं बस लोकल फिरायला आवडतं, की त्यांना सगळं आजूबाजू बघायला मिळतं, तर ते प्रेफर करतात. सो आता आम्ही मस्त बस करू, इकडनं 10 मिनिट्स वॉकवर बस स्टॉप आहे, ते करू, आणि मग आम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवू कसं आहे. लेट्स गो. आता आम्ही बस स्टॉपवर थांबलो इकडे, आणि असं क्विक काहीतरी खायला घेतलेलं आहे. स्पिनच पास्ता घेतलाय आम्ही. आणि आम्हाला एक जोक सांगायचा आहे मम्मीला. आम्ही आता मम्मीला असंच बघत होतो, म्हणजे असं नजर गेली, तर हिने कानातले घातलेले, हे तुम्हाला बरं वाटतं, पण इथे काहीतरी गडबड झालेली. हा, काढून फेकायचं असतं मम्मी. हे काढून फेकायचं असतं, तर तिने सेव्ह करायला म्हणून तिने ते वर घालून त्याच्यावर इयरिंग घातलंय. खूप ऑड वाटतंय. आणि मला ऍक्च्युली ते इयरिंग असं वाटलं की खूप काहीतरी वाईट दिसतंय, पण एवढं लक्ष नाही गेलं. आता जवळून बघितल्यावर रिअलाइज झालेलं आहे. हे जे मागे असतं ना, ते नवीन जेव्हा इयरिंग्स येतात तेव्हा ते मागे असं लावून देतात, आणि मॅडमने मस्त ते लावून फिरते मस्त. यार, मजा आहे पास्ता. मेन ऍज युजल सगळ्यांपासून लांब कुठेतरी. ते बस ट्रॅक करतात अजून. दिसतायत तुम्हाला हवं. सो आता बस आय गेस विदिन नेक्स्ट 5 मिनिट्स मध्ये येणार आहे, आणि मग इकडनं आम्ही जाणार आहे सेंट आयव्हजला. तुम्हाला आउटफिट चेक देऊ का क्विक? 1, 2. हे बर्थडे गर्लचं आउटफिट, हे बर्थडे गर्लच्या आईचं आउटफिट, त्यांनी शो माइन. हे माझं आउटफिट,
आणि मुलांचं काय तेच पॅन्ट फुल पॅन्ट. बोरिंग. सो येस, आम्ही तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. बस मधून उतरलोय आम्ही येस, आणि आणि व्ह्यू इज व्ह्यू इज अमेझिंग. 10 on 10. हे बघा, कलरच मस्त आहे पाण्याचा एकदम. टर्कोइज ब्लू. खूप थोडं अजून जवळ जाणार आहे पुढे पुढे, पण जरा Very इथे pretty. सगळे स्टॉप घेणार आहे फोटो काढायला, कारण इकडे फोटो इम्पॉर्टंट आहेत. फोटो व्हेरी इम्पॉर्टंट. कसं वाटलं? मस्त आहे. सुंदर आहे यार. चला फोटो काढून यायचा. अशा प्रकारे केसाची सगळी सेटिंग खराब झालेली आहे. श्रावणी, Guys, मला फिश अँड चिप्स खायचं आहे. फिश अँड चिप्स खायला जाऊ आता. आता बर्थडे सेलिब्रेशन आमचे फोटो झालेत. इथे हार्बर बघून झालाय. मस्त व्ह्यू आहे. हे दोघे नेहमी पुढे. गुड फ्राईड पिझ्झा. ओके आता गाईज, मस्त हार्बर फिरणार आहे आम्ही. सगळं फोड हे बघून झालं. आता मजा येते. एकदम असं क्राऊडी एरिया आहे. आणि एक तिकडे फक्त photo session झालंय फक्त आमचं. मला ऍड करायचं होतं की जरा थंडी वाढली आहे. हा, थोडी थंडी वाढली. लाईक आम्ही जे आउटफिट जे घालून आलोय ते जरा थंडी वाजते आता आम्हाला. फोटो सेशन झाले, आता मस्त हार्बर फिरणार. सगळीकडे मार्केट आहे, इकडे खायला आहे. जे काय माझं बर्थडे इव्हनिंग. येस, इथे असं पूर्ण रेस्टॉरंट आणि पब्स आहेत. आणि इकडचं फेमस आहे ते हार्बर फिश अँड चिप्स. मागे इथे गेलाय मागे हार्बर फिश अँड चिप्स. ऑब्व्हियसली इकडे फिश फेमस असणार. आणि आता आम्ही काय बुक युअर बोट ट्रिप्स. यू कॅन वॉच सील्स बघायला मिळणार. सो बस यही प्लॅन आहे आज का. आता हे सगळं आम्ही थोडंसं एक्सप्लोर करू, मग काय खायचं. आणि इकडे एक फेमस त्यांची कॉर्निश आईस्क्रीम आहे, सो ते पण खाऊ. आणि खूप सुंदर नजारा आहे. व्हेरी व्हेरी प्रिटी. मंदांनी सगळ्यांना ह्याच्यात लावलंय. 5 पाऊंड भरून चालू केले. बरं तेव्हा हात काढा पप्पा. हे बघ, हे बघ. ओ माय गॉड, जेवण मला आठवण. अमेझिंग. चला, जेवणाचा खर्च निघालेला आहे आजचा. बर्थडे पार्टीचा खर्च निघालाय. हे बघ, अर्धा व्हायला. येस, एवढे एडिट झाले, थांबतच नाही. याला आज हे आम्ही भरून जाणार. हे बघ, एवढंच बाकी आहे.